बासरीचे सूर माझ्या कानी घुमेना, वृंदावन शोधते मी काना दिसेना, वृंदावन शोधते मी काना दिसेना. सूर माझ्या कानी घुमेना, वृंदावनी शोधते मी काना दिसेना, विरह मनाला हा छळतो ना, वृंदावनी शोधते मी काना दिसेना, वृंदावनी शोधते मी काना दिसेना. प्रेमाला अंत नाही हृदयी हटावा, डोळ्यात रूप तुझे ओटी आहे नाव, प्रेमाला अंत नाही हृदयी हटावा, तुझ्या विना जगणं माझं अवघड खेळना, तुझ्या विना जगणं माझं अवघड खेळना, वृंदावनी शोधते मी काना दिसेना, वृंदावनी शोधते मी काना दिसेना. वृंदावन शोधते काना दिसेना. कान्हा, अरे आज मी यमुनानंतर रंगोळ करायला जात होते, मग तुम्हाला इकडे का बरं बोलावलं? तुला भेटायचे मला खूप मन झाले होते बघ. कान्हा, अरे तू खरंच खूप धीट आहेस बघ. होळी दरम्यान तू माझ्या अगदी जवळ आला होता, सर्वजण पाहत होते. असं पण करतं का? हा हा राधे, हा. पण आता मला सांग की जेव्हा मी तुझ्या जवळ होतो तेव्हा तुला ते आवडले का? हा, चांगलं तर वाटलं, परंतु चांगलं तर वाटलं, मग मध्येच परंतु का? माझ्या मनाने माझ्या कानात सांगितले की जे राधेच्या मनाला चांगलं वाटेल तेच तू कर. कृष्णानेही तेच केले जे दोघांच्याही मनाला चांगलं वाटेल. अरे कान्हा, आम्हा दोघांच्या मनाला चांगलं वाटलं, पण इतरांचं काय? जेव्हा कृष्णाची राधा खुश असेल तर त्याला इतर कोणाचीही भीती नाही बघ. वा कान्हा, हे फक्त कृष्णच सांगू शकतो, कारण तो पुरुष आहे, राधा नाही. का का नाही सांगू शकत? मी तर समजतो राधा आणि कृष्णामध्ये काहीच अंतर नाही. मग ही गोष्ट राधा का नाही सांगू शकत? बोल ना राधा, का नाही सांगू शकत? अरे कान्हा, मी कधी कधी असा विचार करते की मी कृष्ण आणि तू राधा असता तर किती चांगलं बरं झालं असतं. मग काय झालं असतं? मग मी तुझ्यासारखी हसले असते आणि तू माझ्यासारखा त्रासला असता. अरे कान्हा, राधा बनणं इतकं सोपं नाही. राधेच्या मनात कृष्णाबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम अमर आहे. कान्हा, तुला माहित आहे का, तू माझ्या जवळ असलास तर माझ्या मनाला वेगळाच आनंद होतो, आणि तू माझ्यापासून दूर गेलास तर माझं मन तुझ्या भेटण्यासाठी व्याकुळ होतं बघ. कान्हा, माझ्या प्रेमाचे कर्ज तू कधीही फेडू शकणार नाही.
हो राधे, तू बरोबर बोलत आहे. तुझ्या प्रेमाचे परतफेड करणे मला खूप कठीण आहे बघ. कठीण नाही काना, अशक्य आहे बघ. वा राधे वा, तू मला आपल्या शब्दामध्ये आपलंच करून घेतलंस. काना, फक्त शब्दामध्ये नव्हे तर तुम्ही आम्हाला खरंच खूप प्रिय आहात आणि तुम्ही आमच्या प्रेमाचे कर्ज आहात. का का नाही फेडू शकत? कारण काना, आपण इतर कोणावरही आकर्षले जात नाही किंवा इतर कोणावरही प्रेम करत नाही. काना, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रेम हे खरं नसेल तर भक्ती सत्य नाही आणि भक्ती सत्य नसल्यास प्रेम देखील सत्य नाही. हो राधे, तुझ्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नाही. आपण हरलो. म्हणजे देवाने आता हार मानली तर? हो, देव प्रेमासमोर हरला आणि भक्त जिंकला. मग काना, आता तुम्ही हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं. काना, तुमचे राधेबद्दल प्रेम संपेल आणि तुम्ही केवळ कृष्ण कृष्ण बोलत या वृंदावनात फिरत असाल. हो राधे, मी देखील तसेच करेन. चैतन्याच्या रूपात वृंदावनपर्यंत कृष्ण कृष्ण बोलत राहील. हरे राम राम हरे काना, आता मला जावं लागेल. मदनाचा रंग लाविला तुरकाना माझ्या अंगी. 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 रोम रोम फुलले चांदणे बहरले. रोम रोम फुलले चांदणे बहरले. इंद्रधनु पडले सप्तरंगी. मदनाचा रंग लाविला तुरकाना माझ्या अंगी. मदनाचा रंग लाविला तुरकाना माझ्या अंगी. प्रीत झुल्यावर मिसते झोका. कुठे हरवला माझा सखा. कुठे हरवला माझा सखा. कुठे हरवला माझा सखा. स्पंदने माझ्या पडती आठोका. लावणार किनारी ही नौका. लावणार किनारी नौका. लावणार किनारी नौका. फुलताना फुलली मी रे बावरली. फुलताना फुलली मी रे बावरली. सोनू कुठे सांगना या रे प्रसंगी. मदनाचा रंग लाविला तुरकाना माझ्या अंगी. मदनाचा रंग लाविला तुरकाना माझ्या अंगी.
करीने मोहून मी रे जाते मोहून मी रे जाते मोहून मी रे जाते चरा चरा तू रे बसला स्वामी तुला मी पाहते स्वामी तुला मी पाहते स्वामी तुला मी पाहते अडपिले तन मन माझे जीवन अडपिले तन मन माझे जीवन घेणारे मजला पाहू पाशाई मदनाचा रंग लाविला मदनाचा रंग लाविला मदनाचा रंग लाविला तुरकाना माझा मदनाचा रंग लाविला तुरकाना माझा मदनाचा रंग लाविला तुरकाना माझा पाखरांची किला बिला ऐकून आली पाखरांची किला बिला ऐकून आली पहाटेचा प्रहरा सयानो जाऊया बाजारा पाखरांची किला बिला ऐकूया पहाटेचा प्रहरा सयानो जाऊया बाजारा सयानो जाऊया बाजारा पाखरांची किला बिला ऐकूया पाखरांची किला बिला ऐकूया पहाटेचा प्रहरा सयानो जाऊया बाजारा सयानो जाऊया बाजारा आज दिन बाजाराचा आहे माझ्या ठाणी थोडी थोडी जाऊया साऱ्या मिळून थोडी थोडी जाऊया साऱ्या मिळून थोडी थोडी जाऊया साऱ्या मिळून काटेरी गुटकांची आहे बघा घाट पिकली भरा तुम्ही बोरसाचा घाट पिकली भरा तुम्ही बोरसाचा घाट पिकली भरा तुम्ही बोरसाचा घाट कामी सारी आता फुगणी आवडा पसारा कामी सारी आता फुगणी आवडा पसारा प्रवरा सयानो जाऊया बाजारा सयानो जाऊया बाजारा
तुही आली कोमड्याने बाण दिली तुही आली बागेचा प्रधान दयाळू जाऊया बाजारा दयाळू जाऊया बाजारा पाखरांची किला बिला ऐकूया आली पहाटेच्या प्रहरा सयानो जाऊया बाजारा सयानो भर उचला जाऊया बाजारी सयानो भर उचला जाऊया बाजारी
जाऊया बाजारी दयाळू भरभर उचला मांडव 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 जाऊया बाजारी. हा पहाटेचा मंजूळ वारा पाझरणारे दवबिंदू आणि पहाटे पहाटे येणाऱ्या पक्ष्यांचा मंजूळ आवाज ऐकून मन कसं अगदी प्रसन्न झालंय. अगं राधे, आज पौर्णिमेचा बाजार. आपण पोरपोरी मिळून मथुरच्या बाजारी निघालो. आणि तू ग कोणते स्वप्न घेतले झाले? अगं सुंदरा, तुला नाही समजणार ते. हा, आली होती मला शिकवायला. ए राधे सुंदरे, अशा बोलत का बसलाय? बाजारात जायचंय ना, ती जाऊ मी परत. जा बाई जा. आधी मोठी जावती काय बरोबरला जशी काय गुडघ्याला पाशीने बांधून आले. अगं बया, आता ही ग कोण नवीन आपल्या बरोबर बाजाराला यायला निघाले? बाई, मी काय नवीन नाही, जुनीच आहे. आणि हो, तुला का झोमरे आज बाजारात आली ती? अगं, झोमण्याचा विषय नाही, आमच्या बरोबर बाजाराला येत नाही ना म्हणून विचारलं. जाऊ दे, उगो ते तोंडावर लागायला नको. तू कोणता तोंड लावू नकोस. मी का लावू तुझ्या तोंडावर तोंड? तुझा नवरा आहे की लावायला? आपल्या तोंडाला तोंड. राधा बहिणा समजून बोलायला सांग. अगं हिरा तारा, अगं तुम्ही अशा बोलत काय बसलात? बाजारला जायचंय ना. आणि हा पोरीनो, बाजारला चाललत खऱ्या. प्रत्येकाने आपापल्या मालाची काळजी घ्या म्हणजे झालं. बरोबर बोलीच राहते. अगं गोकुळच्या बाजार मथुरेच्या बाजारात जाताना त्या आडवाटेला ती गोकुळची लोक आपली माल घेण्यासाठी तयारच असतात बघ. म्हणून म्हणते आडवाटेला जाताना जरा सांभाळून. आणि हो, तुझ्या त्याच्यावर जरा लक्ष ठेवा. अगं त्याच्यावर कशावर? अगं मला सोय. म्हणून सांगते पोरीनो, अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. प्रथमतः आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. समाजात वावरत असताना आपण पकडलेली मित्रमैत्रीण यांची संगत चांगली आहे की वाईट आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे. अगदी बरोबर बोलीत चंद्रे. अगं, ज्या सावित्रीबाईंमुळे घराघरात चुळा निघून सामान्य स्त्री घराबाहेर पडली ना, तिला तिच्या शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचा हक्क ज्यांनी बजावला, अशा शिक्षणाचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे ना. अगदी बरोबर बोललीस. नाही नाहीतर ही चंद्रा. ए बाई, आता माझं का काय? ही बाजारामध्ये काय करते? ही ना त्यातली गाडीला असली. अगं काय सांगते तुम्हाला पोरीनो? अगं काय सांगतेस का? अगं तुम्हाला म्हणून सांगते. अगं लग्नात ना इथे होते तो खूप मित्र. अगं त्यातल्या एकाने रात्री विचार आल्यामध्ये मंगलसूत्र. अगं राधे, तेव्हापासून विचार तुला साधं काळं कुत्र हिला. राधाबाई, हिला जरा सांभाळून बोला सांग. उगाच माझा पारा चालला ना मग बघ मी शांत काय. पण भावकीत कांदायला नको म्हणून. आणि मोठी भावकीत कांदा आली. अगं राधे, तुला सांगते, काल भावकीची मीटिंग होती बघ. आणि त्या मीटिंग मध्ये अगं हिचा नवरा दारू पिऊन आला आणि त्याला दुधाची चाय नाही मिळाली म्हणून अगं तो तिथे उठून निघून गेला. अगं किती कांदा झाली ती यायला दिसली नाही. ए नाही, तुझं बघ आधी. तुझं कसं आहे माहितीये, स्वतःचा डबे झाकून दुसऱ्याचा फक्त वाकून. अगं मी काय बघू? तुझं बाप माझ्यावर घरी असून. हा बाबा, तुझ्या नवऱ्याकडे बघ. उगाच दुसऱ्याच्या नवऱ्याकडे बघू नको. हा दादा सोड, मला नको शिकवू. तुझ्या कमीला हा दादा आणि अशा भांडता कशाला? आम्ही जिजाऊचे लेकी कशाला कधी मागे हटणार नाही आणि शत्रू समोर कधी झुकणार नाही. दैवत एकच, राजे शिवराय. बघतोस काय? चल हट, गाडीन पाय. ही हिंमत प्रत्येक स्त्रीने ठेवली पाहिजे. अगदी बरोबर बोलले सुंदरा. अहो मला सांगा, स्वतःची काळजी तुम्ही स्वतः कधी घेणार? किती वेळ असं दुसऱ्यावर अवलंबून राहणार? आपण तर माता जिजाऊंच्या लेकी, त्यामुळे बांधा कमरेला पदर आणि बना झाशीची राणी. हे रूप जर आपण धारण नाही केलं तर अनेक अमानुष अत्याचाराला बळी जावं लागेल. राधे, अशी बोलत काय बसेल? बाजाराला जायचं की नाही? अगं बाई, अगं राधे, सूर्य डोकीवर आला. अगं घेतलेला माल विकायचा केव्हा? नाही तर असं नको व्हायला. नाही तर असं नको व्हायला. गवळ्याची राधा बाजारात गेली आणि माल न विकताच घरी परत आली. अगदी बरोबर बोलली सुंदरा. अगं पोरी नो, आपण बाजारला चाललो खऱ्या, पण या बाजारची वाट तुला कुणाला माहित आहे का? अगं ए चंद्रा, अशी पुढे. अगं तुला तरी या बाजारची वाट माहिती आहे का? अगं राधे, मला तर या वाटेची काय माहिती नाही, पण एखाद्याची वाट कशी लावायची हे चांगलीच मला माहिती आहे. अरे वाटलं त्या मावशीला आवाज देऊन बघ. मी जे बोलते बघ. मावशे, ए तेरडे मावशे, मावशे. कोण ग? कोण जाती? काय हाक मारायची पद्धत?
चालला तुझा तोरा तो, आग लागली तुझ्या तोंडाला. या म्हातारीजवळ बोलण्याचा काय अर्थच नाही बघ. राधा तूच हाक मार. बरं बाई मी मारते. मावशी, अगं ए मावशी. हा, आता कसं जरा कानाला बरं वाटलं. कोण ग बाई तू? अगं मावशी, मी राधा. राधा होय. अगं माझ्याकडे काय काम काढलंस? अगं मावशी, आम्ही पोरी पोरी बाजारला चाललोय, तू येते ना? बाजाराला जायचंय होय. ठीक आहे, मग येते बघ बिगी बिगी. आले हा. Bye.
गो बाय 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 गो बाय 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 काय गो करू बाय दमली गो. अगं मावशी झालं तरी काय? अगं काय सांगू बाय माझे. अगं माझा नवरा आता त्याचं काय मध्ये? अगं ह्या मेल्या मित्रांच्या नादाला लागून रोज दारू पिऊन येतो आणि मार मार मारतो ग. अगं काय माहिती मेली कोणाची नजर लागली माझ्या या सोन्यासारख्या संसाराला. मारून मारून पार पाठीचं चांगलं खेळ बघ. अहो मला सांगा या दारूमुळे कोणाचं भलं झालंय का? या दारूच्या घोटापायी संसाराचं पार वाटोळं लागलंय. घरदार विकायला लागलं आणि बाजारात जायची वेळ आली बघा. अहो या दारूमुळं मोठमोठे महारथी देशोधडीला गेले आणि म्हणून आज या ठिकाणी सांगते तुम्हा हो सज्जना नका व्यसनाय होऊ असं सांगा या जगाला. असं सांगा या जगाला. आणि काय ग राधे एवढं घाई गडबडीने कशाला बोलवलं? अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून या बाजारात जायचं ठरवलंय. बाजारात जाताय? अगं हो. माझं काय काम? अगं आम्ही बाजारला चाललो खऱ्या पण यातल्या एकीला पण बघ या बाजाराची वाट माहित नाही. अगं म्हणजे वासरात ही लंगडी आहे शहाणी. अगं मावशी म्हणून तर तुला बोलवलं. अगं बाजाराला चालल्यात खऱ्या पण घेतलंय काय नेसलंय काय सांगितलं पाहिजे बघ. मावशी सांगितलंच पाहिजे. अगं त्याशिवाय तुझ्या मालाची विक्री कशी होणार? मग मी सांगू सगळ्यांचं? अगं तू कशाला सांगते? त्या काय मुख्य आहेत होय? अगं नाही मावशी पोपटासारख्या बोलतात बघ. अगं मग तू हो माग त्यांना पाठव एकीचा पोपट बघ कसा बोलता करते ते मी. अगं ये ग अशी पुढं. काय ग म्हटलं मावशी? अगं तुझं नाव ग काय? मावशी माझं नाव बघ सुंदरा. सुंदरा? हा ये सुंदरा सुंदरा छान माल घेतलास मग. ठीक आहे हो माग. अगं ये पुढं ग. अगं बाय म्हणजे तू ग काय विक्रीला घेतलंय? मावशी सांगते हा. मावशी माझं नाव नाही ना विक्रीला डोंगरची काळी मैना. मावशी ऐकतेस ना? वाटतं की ग माझं नाव नाही ना विक्रीला घेतली डोंगरची काळी मैना. दिवसभर बघते आहे ना काळी सगळ्यांच्या सुंदर आहे ना. खूप काही खूप सुंदर आहे ग माझी बाय. अगे बाय आज आपण या मातृभूमीमध्ये प्रोग्राम करतोय. एक छानसा या रसिक जनांना संदेश दे पाहू. असं म्हणते मग? देते हा. शब्दांनी नाही जखमांनी वेदना बोलते. शब्दांनी नाही जखमांनी वेदना बोलते. घरात आणि रस्त्यात तिची भीती चलते. घरात आणि रस्त्यात तिची भीती चलते. अत्याचार थांबवा हे समाजाचे कर्तव्य आहे. नारी सुरक्षितता हे देशाचे उज्ज्वल भवितव्य आहे. नारी सुरक्षितता हे देशाचे उज्ज्वल भवितव्य आहे. खूप छान सांगितलं ग हो माग. अगे ये अशी पुढं. बोल मावशी. अगं बाय तुझं काय घेतलं? ऐक आता
रंगात रंग रंगात रंग काळाच्या मध्ये लावशी अगं ये पोरीनो नाही गो त्यांचं काय मनावर घेऊन ते घालणार मला माहिती आहे. अगं माहित हा मग तू पुढचं सांग रंगात रंग काढा आणि मावशी मी घेतलं बघ तुला लोण्याचा गोळा अगं खूप छान ग. अगं ये एक माझ्या रसिक जनांना एक छानसा संदेश दे पाहू ऐक मग आज असलेला माणूस उद्या असेल का माहित नाही. रोज आपल्यासोबत बसणारा माणूस उद्या आपल्यासोबत बसेल का माहित नाही. अचानक आता निघून कोणीतरी कायमच गेल्यानंतर तू रडले त्याला दिसेल का माहित नाही. म्हणून सांगते आहे त्याला जपा. नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस परत भेटेल का माहित नाही. खूप छान सांगितलं ग खरंच नाही खरं आहे हे अगं ये, आता कोण राहिले ये पुढं काय म्हटलं मावशी? तुझा आवाज मी कुठेतरी ऐकलाय बघ कुठे ऐकलाय? मगाशी मला आवाज दिला ती थेरडी म्हणणारी तूच ना ग अगं बाई हिनं ओळखलं तर. अगं ओळखलं म्हणजे म्हातारी आहे मी अगं बाई अगं आणि तू मला थेरडी म्हणाली म्हटलं त्याच्यात काय एवढं? मी तुला थेरडी वाटते अगं आम्ही म्हातारे असलो ना तरी आमच्या पाठीशी खूप अनुभव आहे अगं आजही आम्ही म्हातारी लोक माणसं आहोत ना म्हणून हा गाव चांगला आहे आणि तुला माहिती आहे जे म्हातारी माणसं आहेत ना त्यामुळे हा आपला कोकण हा गाव आता त्यामुळे चाललेला आहे आणि हे म्हातारी माणसं आम्ही तुम्हाला बोलतो ते कधी मनाला लावून घ्यायचं नसतं अगं म्हातारी माणसं फणसासारखी असतात बाहेरून काटे आतून गोड तसंच असतं बघा आम्ही तुम्हाला खूप काही बोलतो त्यामागं या म्हाताऱ्या माणसांचं आहे ना प्रेम असतं बघ प्रेम आणि तुला सांगते ज्या दिवशी हे आम्ही म्हातारी माणसं नसू ना त्या दिवशी हा आपला गाव आहे ना ही आमची शेवटची पिढी आहे ज्या दिवशी हे आम्ही म्हातारी माणसं नसू त्या दिवशी हा आपला गाव फक्त मोबाईलवर दिसेल प्रत्यक्षात मात्र काहीच नसेल अगदी बरोबर बोललीस बघ मावशी तो. आणि काय ग तू विक्रीला काय घेतलंस मावशी मी विक्रीला घेतलं बघ दही. दही आणि नेसली का काय मावशी मी काय नेमकं बघ किरकळ. सांभाळून नाही तर खाली चौकल काय बोलते म्हणजे काय आणि एक छानसा संदेश दे बघू संदेश देऊ बोलते मग माईक. अगं माणसे पैसा पैसा करू लागले पैशासाठी रक्ताची नाती विसरू लागले. मग मला सांगा पैसा एवढा मोठा झाला का जो रक्ताची नाती तोडू लागला. पण माणसांना हे कळत नाही गमावलेला पैसा आपण उद्या मिळवू शकतो पण पैशामुळे गेलेला माणूस हा कधी पुन्हा मिळत नसतो आणि पैशामुळे तुटलेली नाती ही पुन्हा कधी जुळत नसतात. हे ज्याला कळले तोच जगातील एकदम श्रीमंत माणूस होईल बघ. खूप छान सांगितलं. ठीक आहे हो माग बोल बाई राधाबाई आता तू काय घेतलंस विक्रीला आता सांगू म्हणते सांगितलंच पाहिजे बघ ऐका चंदनी पानात वृद्धकली असली चंदनी पानात वृद्धकली असली बाजारला जायला पैठणी नेसली बाजारला जायला पैठणी नेसली आणि मावशी ही गोकुळची राधा तुला कशी वाटली खूप छान वाटली ग बाई आणि ये राधे या माझ्या रसिक जनांना एक छानसा संदेश दे पाहू ऐका मावशी अगं मावशी आज आपण ही कोकणची लोककला साता समुद्रपार घेऊन चाललो आहे आणि ही एक अभिमानाची गोष्ट आहे. परंतु मावशी कधी कधी असं ऐकायला मिळतं की तू मोठा की मी मोठा यामुळे कुठेतरी वाद निर्माण होतात. अगं मावशी कलेमध्ये कशाला हवेत वाद कलेला कलेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे कारण मावशी आपण तर कलाकार आहोत आणि इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या कलेचा आस्वाद देणं हे आपलं कामच आहे. कारण मावशी यांच्यासारखे चांगले प्रेक्षक ह्या आम्हा कलाकाराच्या कलेचे मूल्यमापन करतात ना की कलाकृती निर्माण करणाऱ्या जाती धर्माचे. अहो मंडळी नमन नाच या तर आपल्या कोकणच्या मातीतील लोककला आहे आणि या कोकणच्या मातीतील लोककला कशा जोपासता येतील कशा वाढवता येतील याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं तरच आपणच काय आपली पुढील येणारी पिढी सुद्धा म्हणेल जगात भारी कोकणची लोककला न्यारी जगात भारी कोकणची लोककला न्यारी. काय राधे छान सांगितलंच बघ चल बघ
आता खूप उशीर होतोय. चला बाजारात जाऊया. अगं ये मावशी तुझी समोर ये बघ. अगं मावशी आम्हा पोरीला विचारलं तू काय घेतलं विक्रीला? अगं मेलीच माझ्या म्हातारीचं काय आता तुला सांगू. अगं मावशी सांग ना काय घेतलंयस तर ग. अगं खरंच म्हणते सांगू. हा सांग. ठीक आहे मग सांगते बघ. अगं मिकी नाही आज खूप छान पदार्थ घेतलाय बघ. अगं मावशी तो ग कोणता? खूप छान घेतलाय बघ. मावशी सांग ना. अगं मी चाय घेतली चाय. ती चायवाली चाय. तो चायवाली चाय. तो चायवाली चाय. ए मावशी चाय चाय काय करतेस? एवढं हाय काय तुझ्या चाय मध्ये ग? अगं हाय काय विचारते सांगते बघ. पांढऱ्या पांढऱ्या दुधावर जाडी जाडी साय. पांढऱ्या पांढऱ्या दुधावर जाडी जाडी साय. एक घोट तरी पिऊन बघा ब्रंबाडकर या मावशीच्या हातची चाय. अगं मावशी एवढं हाय काय तुझ्या चहा मध्ये अगं हाय काय म्हणजे काय. अगं मी की नाही एका पुडीमध्ये साखर, चहा पावडर, अद्रक आणि इलायची घेतली बघ. आणि दुसऱ्या पुडीमध्ये एवढीशी दुधाची पिशवी घेतली. ती फोडायची तोंडात टाकायची. दुसरी पुडी फोडायची ती तोंडात टाकायची. माझ्या तोंडाच्या तोंडात चाय तयार. मावशी कसं कसं परत दाखव. अगं म्हणजे आली त्याला फोडपुडी टाक तोंडात. आली त्याला फोडपुडी टाक तोंडात. आली त्याला फोडपुडी टाक तोंडात. अगं मेलीस माझी ही चाय आहे ना या प्रत्येकाच्या खिशात असेल बघ. अगं बाय माझे मावशी चाय आहे ना चाय. या बसलेल्या लोकांना ना वेळ लावेल वेळ. अगं बाई वेळ कसला वेळ. अगं ही चाय पिऊन लोकांना हगवून लागेल हगवण. सुरे मला सांग कुणाच्या गुलाबजामचा पाक खारा होतो का? नाही. अगं या म्हातारीचा होतो बघ गुलाबजाम खारा. बेचारच्या भाकऱ्या बघशील ना तर त्या भाकऱ्या ना उभं डांडा लावून पावसात छत्री म्हणून वापरशील. अगं अशी आजची चव आहे बघ. लागली मेली जळायला. जरा मी कुठे काय चांगलं करायचं म्हटलं की हिची जळायला सुरुवात. अहो जशी काय देवाने सगळी अक्कल ह्या मेलीलाच दिली. होय होय मला दिला नाही फक्त तुझ्याची मैत्री करतो नाही. माझा मेंदू बघ 15 मिनिटं बंद होता. तर जशी काय मी त्याकडे धावतच गेली. मैत्री कर मैत्री कर मैत्री हो कर. हो धावत राहिली होती म्हणून मला सप्तपदी जाऊन 7 वेळा भिजला. अगं एवढं तुला वारा होतं बघ. अगं वारा असणारच. मावशी आहे बाळागावचं पाणी प्यायली मावशी आहे. तुम्हाला असे स्वस्तामध्ये हे समजू नको. अगं माझा एक पाय मावळंगेमध्ये एक पाय ब्रह्मांड मध्ये. मागजनकरांना विचार माझा वारा काय आहे तो. मग अरे राधे अगं काय म्हणते अगं मावशी. हिला आव्हान नाही तर माझं तोंड सोडलं ना. अगं मावशी मी तुला भांडायला बोलवलंय की बाजारची वाट टाकायला बोलवलंय. अगं पण ह्याच माझ्या तोंडाला तोंड देतात बघ. अगं मावशी आता चल बघू बाजारला. चल ठीक आहे जाऊया. पाणी घे, पाणी घे. अरे राधाबाई अगं काय म्हणते आता मावशी. हा एवढा अवघड घाट चढताना तुम्ही मुली आहे ना खूप थकाल बघ. एक छानसं गाणं घे पाहू. अगं मावशी आमच्या शानी जाणती तूच घे बरोबर एखादं गाणं. असं म्हणतेस होय. अगं माझं काय खरंच घेऊ का अगं ना. घे ग. ठीक आहे मग घेते बघ. ताडा माडाच्या ताडा माडाच्या या बाजी. ताडा माडाच्या ताडा माडाच्या या बाजी. ताडा माडाच्या ताडा माडाच्या हिरव्या बाजी. ताडा माडाच्या ताडा माडाच्या हिरव्या बाजी. माडाच्या ताडा माडाच्या हिरव्या बाजी. ताडा माडाच्या ताडा माडाच्या हिरव्या बाजी. ताडा माडाच्या ताडा माडाच्या हिरव्या बाजी. ताडा माडाच्या ताडा माडाच्या हिरव्या बाजी. काय मावशी माझ्या नारी बघ आल्या. अगं माझ्या नारी
मी आता माझ्या टायमाचं गाणं घेणार ना. काय दुसरे घे बघ. कसं अगं कसलं गाणं घेऊ अजून? हे तुला येईल ते बोल आता. एकदम उडतं गाणं घेऊ. उडतं गाणं कुठलं घेऊ ग? ठीक आहे मग घेते अशी. या पुढं घे हो श्रावणाच्या महिन्यात, हो श्रावणाच्या महिन्यात, हो श्रावणाच्या महिन्यात, हो श्रावणाच्या महिन्यात, हो नागपंचमी, हो आली नागपंचमी, हो आली नागपंचमी, हो आली नागपंचमी, हो कोणाला गरजाला, हो कोणाला गरजाला, हो कोणाला नारी, हो कोणाला नारी, हो आल्या नागपूजाया, हो आल्या नागपूजाया, हो आला नागपूजाया, हो आला नागपूजाया, हो श्रावणाच्या महिन्यात, हो श्रावणाच्या महिन्यात, हो श्रावणाच्या महिन्यात, हो श्रावणाच्या महिन्यात, हो अगं मावशी तुला नाक कुठून झाला तर जाऊया का त्या बाजाराला. आपण चला बघू. अगं राधाबाई, अगं तूच एक छानसं गाणं घे पाहू. बरं बाई मी घेते ऐका. तोई माळुनी मोगरा वेणी हाळी कुंकू हे राऊनी साज शृंगार हो हा करा चला जाऊ मथुरे बाजारा कंस राजाच्या या हो नगरा चला जाऊ मथुरे बाजारा कंस राजाच्या या हो नगरा तोही माळुनी मोगरा वेणी आली कुंकू हे लावणी नवा चालू हाने सुनी आली पहाकरी संगी साग शृंगार हो मगरा चला जाऊ मथुरे बाजारा कंस राजाच्या या हो नगरा हो चला जाऊ मथुरे बाजारा कंस राजाच्या या हो नगरा चला जाऊ मथुरे बाजारा कंस राजाच्या या हो नगरा चला जाऊ मथुरे बाजारा कंस राजाच्या या हो नगरा तुम्ही आवरा आग बसारा सारा गोकुळ जागा सारा तुम्ही आवरा आग बसारा सारा गोकुळ जागा सारा साग शृंगार हो मगरा चला जाऊ मथुरे बाजारा कंस राजाच्या या हो नगरा हो चला जाऊ मथुरे बाजारा कंस राजाच्या या हो नगरा चला जाऊ
सुदामा, अरे अरे बासरीचा मंजूळ आवाज कानी ऐकू येतोय. अरे येतोय, पण कुठच्या साईडने येतो? अरे हा आवाज आपल्या कृष्णदेवांचाच येतोय. अरे देवांचाच आहे. अरे आपण या बासरीच्या आवाजावरती आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे रे. पोचलंच पाहिजे. चल चल पोहोचू चल. कुठून येतोय आवाज? अरे हा बघ. अरे सुदामा, बोबड्या, तुम्ही इकडे काय करताय? देवा, आम्ही कुंजवनात गुरे वासरे चालायला गेलो होतो, परंतु तुझ्या मंजूर स्वरांचा आवाज ऐकून आम्ही इथपर्यंत आलो. बरं झालं सुदामा. पण का तेव्हा बरं झालं का?
अरे सुदामा, आपल्या गोकुळच्या गवळणी ह्या आपल्या मथुरेच्या बाजारी चालल्या आहेत आणि आपल्या गोकुळचं दही दूध हे मथुरेला न जाता आपल्या गोकुळातच राहिलं पाहिजे. देवा, पण एवढी मोठी कामगिरी मी आमच्यान कशी होणार? अरे सुदामा, त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी तुम्हा दोघांना देत आहे. अरे पण त्यांनी आम्हाला जर काही प्रश्न विचारला तर आम्ही काय सांगणार? त्यांना सांगा, हुकूम देवाचा आणि कायदा आमचा. जशी आपली आज्ञा. ठीक आहे, येतो मी. या आपण. अरे अरे एवढी मोठी जबाबदारी. अरे काय काय नादामध्येच होतास. अरे काय. आज जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. अरे म्हणजे काय. प्रमोशन होणार बहुतेक. प्रमोशन म्हणजे अरे हा देवांचा आशीर्वाद. आशीर्वाद आहे बरं, परंतु देवाने आपल्याला कामगिरी सोपवली आहे. 16,360 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे आणि जे कौस मामाच्या घरी दूध चाललेलं आहे ते थांबवायचं आहे. थांबवायचं म्हणजे आपल्या इथून हे दूध कुठे गेलं नाही पाहिजे. मग आपल्याच्यानी कामगिरी होईल. आता होईल म्हणजे एवढं मोठं टेन्शन दिलंस तू. आता कुणाला सांगायचं. मग आपल्या जोडीचा पण पेंडे सुद्धा माझे, त्याला बोलव लवकर. अरे जोडीचा आहे. अरे बोलव लवकर. बोलव त्याला. बोलव लवकर. पण लय का नाही रे तो. जबाबदारीने काम करील. अरे बाबा, तो आल्याशिवाय आपलं कामच होणार नाही बघ. पण त्याची साफसफाई बिलकुल नाही. अरे काय म्हणतोस काय? अरे तो कसा का होईना, आपलं काम झाल्याच कारण बघ. आपलं पण काम झालं पाहिजे. मग आवाज देऊ त्याला, हाक मारू. देस लवकर देस. बघूया कुठं आहे तो. बघूया कुठं आहे तो. बोंडा काढतोय तो. बघ तिकडं अरे, मल्यात असेल. पेंड्या, मल्यात. पेंड्या. येतोय का आवाज. बघ बघ तिकडे कुठेतरी मल्यात गेला असेल वासाला. गेला असेल कुठेतरी. मार जोरात मार, जोरात मार. अरे ए पेंड्या रे पेंड्या. अरे काय? अरे या लवकर. हाय कुठेतरी ये. काय काय काय? अरे मजा आहे मजा. लवकर ये. अरे होय, 16,360 गोपिकांचा मेला ताटमाट करून चाललाय मथुरे बाजारला. काय बोलतो काय. आलो हा. या लवकर. असा आवाज काढ. आलो. ये लवकर ये.
उशीर आता अपार दिवा लागे हा अंधकार झाला उशीर आता अपार दिवा लागे हा अंधकार तुझी ऐकून ये हा घर दिवा भावाचा मैदर तुझ सुदामा तो तुझ्या हाकेवर दिवा भावाचा मैदर तुझ सुदामा येतो तुझ्या हाकेवर दिवा भावाचा मैदर तुझ सुदामा येतो तुझ्या हाकेवर दिवा भावाचा मैदर तुझ सुदामा येतो तुझ्या हाकेवर गेली कपिला गायली उड आणि लागली उड उड गेली कपिला गायली उड आणि लागली उड उड तुझी ऐकून ये हा घर दिवा भावाचा मैत्र तुझ सुदामा येतो तुझ्या हाकेवर 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 उगाच आणलेला ह्याला. किती तुझा या- दमवला. हा? लय दमवला. तुला थांबलास जरा दम खाऊ दे. धमका अरे कुठून कुठून घाम फुटला तुला काय सांगू नाचून नाचून एवढा उशिरा का? तुझी मी गाय आणायला जातो तुला. हो, मला काय चुकीच नाही रे. अरे मी जातो. मग तू जाशील अंतर्ज्ञानी आहे. तू? हा? काय बोलतो अरे कुठल्या दगडाखाली आहे? बाबाशीतली पावर आहे म्हणजे काय? काय सांगतो पावर म्हणजे काय? बाबा बघ असं केलं ना फक्त बोंडाला माहिती पडतं बाबा आले बोंड आपोआप खाली पडतं. म्हणजे एवढी पावर बाबा अरे तो बाबा नाही खरंच बाबा आहे, हा, खरंच. हा, हा. तू काय नाही नाही खराच बाबा ही शी. नाही नाही अरे माझं नाव खराब केलं. खराच बाबा काय काय झिंझिने आहे रे? खराच बाबा काय होईल शे त्याचं नाव घेण्यासारखं नाही. तोंड घेऊन जायला केला नाही हा? हसल्याला ना धरून धरून बोंडान मारला पाहिजे एवढा धावतो एवढा धावते जाऊ दे अरे फासावर लटकावलं पाहिजे. तुझा पुढचा काय जाते पटापट मी काय बोलतो तुझ्या गाला अरे माझी तांबू हरवली रे तांबू ना. हा. अरे मी आहे. ह्या वरच्याच रानात गेली होती हा? कुठं गेली पण मला दिसलीच नाही बोंडा काय या वसाड जंगलात पडली तिच्या तोंडावरती या जंगलात वाट कुठं गेली नरकांडीला हा? हा? तू जाशील जातो म्हणजे काय? तुला जे पण अरे मग कुठल्या लय लय एवढी मला गाडी आहे माहिती ती बाबा आहे. पण या जंगलात वाट भेटेल काय? हा बघ असा पातेरा आहे ना असा बाजूला कर हा? हा पातेरा दिसतोय ना असा बाजूला कर आणि जा असा धावत आणि काटे काय करू? काटे 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 लागतात काय तुला हा? चिंचू वाडी. हा. जाशील? हा जातो ना. तुझं काम कर अरे जातो जातो का तरी अरे जायचं जातो बघ तू. एक तास झाला जातो बघ तू. थांब, ह्याला सांगा जा तोंड घेऊन तिकडे येऊ नको 2 दिवस थांब मी बोलवीन तेव्हाच ये माझ्या गाईला घेऊन हा? काय झाला
यावर्षी गोंडा खाऊन खाऊन बघ कसली माहिती आहे. फालेटू काढी फालेटू अरे हो, तिथं हा? मी का बोलतो तुला बांधून यावी लागेल. बांधून म्हणजे काय तुला झेपल आता झेपवावी लागेल. मला वाटत ना तुझ्या झेपल. काय झेपणार तुला ना वाटत हा पण झेपवावी लागेल आता. हा हा मग जा तू बांधून ये तिला. बघ बघ गोंडा खाऊन बघ सांगतोय बघू ना द्या, बघू. माझी बाई सगू ना बघू ना. अरे हे तुला झालं तरी काय. अरे काय आता आपण काय करूया पुढचं प्लॅनिंग. पण हा काय उठत नाही. अरे काय अरे काय झालं काय. अरे नशीब काय नसली. दोन्ही पण फोडला नसत्या. अरे काय अरे डोकराच्या वाट्या होय. मग बघ पडला. अरे कशी तरी बाजून आलोय तिला. मग ही आनंदाची बातमी आपण काय करूया आता देवाला जाऊन सांगूया. देवाला अरे नाही मी काय बोलतो अरे मी तुम्हाला बोलवलंच कशाला पहिलं बस आहे. हा? काहीतरी काहीतरी विचारला. संकट येणार आहे. संकट काहीतरी बहुतेक वाटतंय. अरे वाचता मरता मरता वाचलो. कोणतं तरी दाट आहे. जंगल आहे पण आपल्याला धोका सांगतय. अरे ही गाय आणायला गेलो ना असं झापाट गेलो ना. कसा अरे मला वाटलं काय झालं. अगं झालं काय. मला वाटलं आता भाजावळ चालू आहे एखादा भारा उडून गेला की काय. हा हं? नक्की संकट काहीतरी येतंय पण ते कुठून येतंय ते काय सांगता येत नाही. जरा चारी बाजूला लक्ष ठेवा. हा
तेव्हा सोडून टाका याला. देवा बकासुरा, आजपर्यंत तू अनेक काही गुरांचे रूप धारण करून अनेक प्राणी खाल्ले. सारी धरती बाहेर होती, पण माझा जन्म होता तुझी शक्ती निकामी होऊ लागली. जसा तुझ्या गुरांना खाल्ला तसाच मी तुला खाणार आहे. देवा बकासुरा, मला ठाऊक आहे की तुझा अंत हा माझ्या बासुरीच्या स्वरातच आहे. पायदल भाडायचा त्याला. मी बघते मागवा सगळे मागवा. अरे घर प्रत्येक जीवाची काय मर्यादा असते बकासुरा? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मावशी मला शिकव. अरे एवढा घाबरला तू माझ्या पक्षात बोलला तू पाठ नाही इकडे. अरे पण तू ये मावशी 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 काय रे म्हटलं मेल्या. अगं ये मावशी तू मला नाही ओळखलास. नाही ओळखलं. अगं तू मावशी मला नाही ओळखलास. अरे मेल्या नाही ओळखलं. अगं मावशी मी गुराखी गुराखी काय म्हणतो मेला. अगं मावशी गुराखी गुराखी. कोणाचा गुराखी. अगं मावशी गुराखी गुराखी. अरे मेल्या मग तेच म्हणते मी गुराखी. हा मग मावशी तर तू मला नाही ओळखला. काय नाही ओळखलं. मावशी तू आता म्हातारी झालीस वाटते. अरे तुला माहिती आहे काय आता हा महिना कुठला चालू झाला. आता हा मावशी एप्रिल. अरे आता ह्या महिन्यात आहे ना असे तुझ्यासारखे भरपूर असे गोण्या घेऊन येतात. माझ्यासारखे मावशी. मग अगं मावशी कशाला ते
ए मावशे काजू आहेत काय काजू ए मावशे काजू बिया आहे काय काजू बिया आहे मावशी तिला तू देतेस तुझ्या अरे मेल्या ह्या माझ्या काजूच्या बियावर मी माझा आगोटचा बाजार भरते बाजार भरतेस तरी काय मेल्या 5 किलो खोबरं 2 किलो धने 2 किलो बडीशेप असा हा माझा आगोटचा बाजार मी त्या माझ्या काजूच्या बीवर सांगतेस एवढी तुझी बी हाय अरे साडेची पावन मग गावठी बिया नाही त्याचं काय मावशे अरे त्याचं काय जरा सांग ना काय आता फक्त आहे ना माझा फक्त सुक्या मच्छीचा बाजार राहिला मावशी तो काय आणि त्याच्यासाठी मेल्या माझे आंबे आहेत अरे मेल्या माझे आंबे आहेत लागले त्याची मी आमसाला बनवणार आणि त्याची सुकी मच्छी घेणार आणि मागोचा बाजार भरणार होय आणि मावशी तुझ्या त्या रातांब्याचं सगळं काय रातांब्याचं काय ते राहिलं गेलं मग ते रातांब्यावर सर्व भाग येतात मुंबईचं माहिती आहे ना मावशे 100ला एवढी दे मावशे 50ला एवढी दे अरे मग मेल्या त्याच्यावर तर आमचा हा पूर्ण आगोट चालतो होय होय मावशे बरोबर आहे भैये आहेत ना भैये मावशे करतात पहिलं आणण्यात येतात नंतर पडवीत येतात नंतर डायरेक्ट आतमध्ये शिरतात मावशे हे काय करतात माहितीये तुला काय करतात सगळ्या घराची पाहणी करतात घरात काय आहे काय नाही आणि आपली साधी माणसं म्हातारी सगळं दाखवतात काय खाई आलाय माझ्या भावान केला माझं कपाट माझं कपाट माझी तिजोरी माझा एक दिवस करतो प्लॅनिंग रात्री 12 वाजता येतो सगळी माणसं झोपलेली असतात होय आता नेल्या म्हाताऱ्या सगळं घेतात आणि युक्तीला बोलतात भैयांना थारा द्यायचा का नाही तू सांग अरे थारा द्यायचं तुझी आमच्याला भैयांना देतेस का तू अरे देणार नाही तर काय आपल्या मराठी माणसाला का नाही देत अरे भावा मी देणार नाही तर काय आजपासून तुला बजावून सांगतोय की आमच्याला आहे ना मराठी माणसाला मोठा होते अरे तुम्ही लोकांनी भैया लोकांना मोठं केलं अरे पण तू माझं राजा ऐकशील मग तू सांगशील अरे तुम्हाला बोलायला देशील हा बाय तुझं बोल पहिलं बोल अरे मी काय केलं झाला जरा मोठा बावा झाला हा. की गेला मुंबईला बरोबर आहे अरे या माझ्या कोकणाचं महत्व आहे ना तुम्ही लोक समजून घेतलं नाही कसं मला सांगा आपल्या कोकणात काय पिकत नाही सगळं पिकतंय मग हे आता आंबे मुंबईला इथून नेणार आणि तुम्ही तिकडे बरोबर त्यांच्याकडून घेणार अरे हे आमच्या गावाला भेटत अरे पण ते मग तुम्ही का नाही तो धंदा करत तुम्ही मुंबई हे माझं कोकण सोडून जरा मोठा झाला की मुंबईला गेला बरोबर आहे मग तोच भैया मुंबईला जातो माझा रत्नागिरीचा हापूस घ्या रत्नागिरीचा हापूस घ्या मग ते काय त्याला रत्नागिरीची माहिती असते अरे मग हे कोकणचं महत्व तुम्हाला आम्हाला नाही समजलं हे त्या भैयांना समजलं ते इथं आले त्यांनी आपला छोटा धंदा जमवला आणि आमच्याकडूनच जमिनी घेऊन बंगले बांधून राहतात आता ते बरोबर आहे ना आपण जमिनी विकत चाललोय एक दिवस असा येईल की आपल्याला आपल्या गावातच भाडोत्री म्हणून राहायला लागेल अरे आता तरुण पिढी तुम्ही आता आमचं झालं होय आता हे तुम्ही समजत तरुण काय समजायला पाहिजे आमची तो आज बरंच बोल दिले घेण्यासारखं दिले पण आता प्रेक्षक किती घेतात ते मला काय माहिती नाही अरे मेलो कसं घेतली मावशी सांगतो आता हा भैयाला मोठा जास्त झाला. जास्त महत्व देऊ नको बाबा पूजा करून आज बाबा हेच बोलतोय हा मग बोलत येत ना मला अगं मावशी मेले हपार करतील तरी काय ह्या मेले आताच्या पुढे तो वासाड पडली तिच्या तोंडावरती नाही मुंबईला रूम पाहिजे बिचारा करील तर करील काय आपलं गटलं उचलतो 12-13 हजारची नोकरी आणि जाऊन राहतो काय करील म्हणजे खिशात काय घालता पण आपला मुंबईला राहतो का मुंबईचा पाहिजे चाकरमानी पाहिजे मावशी ह काजू बिया काय करते दाखवून हा मावशी काय कराय की नाही मग नाही आवाज येत खरं की खोटं गेला दिव्याला मग मावशे ते तुझा पाच्या कुठ्या दिव्याचा गुंडन आणि इकडे आपल्या गावाला ये अरे मग आम्ही तर गावाला राहायला तयार आहोत रे पण आम्ही म्हातारी आता गावाला काय करायचं तुम्ही सगळे सोडून जाताय आणि आम्हाला म्हातारीला फोन करून सांगता आहे त्या इथली जमीन आहे ती विक इतरून घ्यायचं आहे
आम्ही विकताव नंतर परत 8 दिवसांनी येतो सांगता आम्हाला कोकण वाचवायचं आहे. कसं आम्ही म्हाताऱ्याने करायचं तरी काय. तो मावशी मी काय बोलतो तू आलीस कुठून ना जाणार कुठे. अरे मॅडम मी आली कुठून जायची कुठे. तुला तर हे पण तुला काय विचारायचं आहे. म्हणजे हा रस्ता प्रतिबंध आहे. कृष्णदेवाचा हुकूम आहे. काय म्हणताव तरी काय. हो, मावशी. अगं हे राधाबाई काय म्हणते मावशी. अगं आपण खूप चालून दमले आहेत बघ. अगं हो मावशी, 5 मिनिटं विश्रांती घेऊया. जसं तू म्हणते. आम्हाला काही घेणं देणं ठीक नाही. आहे बा तू म्हणतोस ना मग आम्ही 5 मिनिटं बसतो बघ. ठीक आहे चालेल. बस बस मावशी कशी पण बस. आपलं तर काम झालेलं आहे. ही आनंदाची बातमी आपण कृष्णदेवांना देऊया. चल आता काय मागं बघतोय. नाही बरं, बसली नाही ती बघ म्हातारी. जा तिला बसवून ये बरोबर. हो ऐकलं का होती काय कमी? अगे, सगळ्या बसल्या तू का नाही बसलीस. अरे मेले आता मला बसूच नाही वाटलं तर मग मावशी कसं वाटतं. अरे मग एक तुझ्यासाठी एक गाणं म्हणावं बघतलंच मावशी ह्या केसाची कमाल. एवढं काय एवढं माहितीस. खरंच म्हणू पकड भावाची ती मावशे म्हण बघू. म्हणतो बघ. म्हणतोस म्हणते बघ. कसं मावशी. अरे पेंड्या पुढे ये आणि त्याला घे पुढे. तू माझा पोपट मी तुझी मैना. मी तिचा पोपट तू माझी मैना. तू माझा पोपट मी तुझी मैना. एकाच पिंजऱ्यात राहू दोघं एकमेकांना लावू. वसाड पडली तिच्या तोंडावर म्हणते तरी काय म्हणते. दोघं एकमेकांना लावू. अरे मेरा मला पुढे तू बोलायला द्यायच्या आधी मग तू दहाव्यात मावशी बोललोस दोघं एकमेकांना लावू. मी धावा मावना झालो ना. अरे मेल्या म्हणजे जीव लावू रे. असं होय. अरे मला तू पुढे बोलूच नाही दिलं ना. मग म्हण मावशी. मला उत्तावली नुसता. दिसता अंगाला पेंडा 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 पहिला पण पेंडा आहे तुझा. आता परत आहे मी काय बोलते ते. बोल मावशी. माझा पोपट मी तुझी मैना. एकाच पिंजऱ्यात राहू जीव एकमेकांना लावू. 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 माझा पोपट मी तुझी मैना. एकाच पिंजऱ्यात राहू जीव एकमेकांना लावू. 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 लय खुश झालो. लय भारी लय जीव लावला. मावशी बस बघ तू पेटले आता. चल 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 जाऊया चल. काना, अरे तू आज इकडे. हो राधे. काना मला सांग, आम्हा गवळ्यांच्या मालाची नासाडी करून तुला काय बरं मिळतं. अगं राधे, देवकीचा बाल, नंदाचा लाल आणि त्या दृष्ट कंसाचा काल आहे मी. युगे युगे अवतार धारण करून मी अनेक दैत्य मारले आणि आता हा कृष्ण अवतार धारण केला आहे बघ. काना,
अरे कंसवधाचा आणि आम्हा गवळींच्या मालाचा काय बरा संबंध? अगं राधे, मथुरेला जाणारा गोरस बंद झाला तर त्या दृष्ट कंसाला कलकल लागेल आणि हीच गोष्ट त्याच्या विनाशाला कारणीभूत होईल. अगदी बरोबर बोललास काना. काना, आता तू म्हणालास की मी नाना अवतार धारण केले, मग सांग बरं तुझ्या जन्मदिला. ठीक आहे राधा, ऐक तर मग. राधे युगे युगे भक्त जनाकारणी राधे युगे युगे भक्त जनाकारणी. राधे युगे युगे भक्त जनाकारणी राधे युगे युगे भक्त जनाकारणी. नारायणाचे अवतार हे जाणूनी नारायणाचे अवतार हे जाणूनी राधे युगे युगे भक्त जनाकारणी राधे युगे युगे भक्त जनाकारणी. जन्म मथुरेला वाढलो घुमडी नंद यशोदे मायेचा खेळलो अंगणी नंद यशोदे मायेचा खेळलो अंगणी. राधे युगे युगे भक्त जनाकारणी राधे युगे युगे भक्त जनाकारणी. राधे युगे युगे भक्त जनाकारणी राधे युगे युगे भक्त जनाकारणी. पहिला उतरा मध्यमी धरुनी संकसुर टाकीला टाकीला वरुनी. उतरा उतरा पुराणी धरला घेतला पृथ्वीभर पाठी बाहुली. तिसरा वारा धारा धाडे धरिला चौथा नर सिंह खामातून प्रल्हादा करणी चौथा नर सिंह खामातून प्रल्हादा करणी. नारायणाचे अवतार हे जाणूनी नारायणाचे अवतार हे जाणूनी राधे युगे युगे भक्त जनाकारणी राधे युगे युगे भक्त जनाकारणी. वाचवा वामना बळी माताची धाडी जावा परशुराम वस्त्र अर्जुन बली. सातवा रामा दुष्ट रावण मारुनी आठवा देवकी नंदन कंसवधा कारणी. सावळे रूप माझे तुझे पाहुनी
असे जन्म कोण कानाची ग हे ग पटोनी असे जन्म कोण कानाची ग हे ग पटोनी नारायणाचे अवतार हे ग जाणुनी नारायणाचे अवतार हे ग जाणुनी राधे युगे रक्त जनाकारणी राधे युगे रक्त जनाकारणी राधे युगे रक्त जनाकारणी राधे युगे रक्त जनाकारणी राधे युगे युगे भक्त जनाकारणी